न्यायालय म्हणजे फक्त इमारत नव्हती, ती तुमच्या शब्दांनी पवित्र झालेले एक देवालय होतं. प्रत्येक निकालामागे कायद्याबरोबर माणुसकी होती. प्रत्येक निकालामागे कायद्याबरोबर माणुसकी होती. म्हणूनच वादी सुद्धा डोळे पुसत समाधानाने जायचे. सकाळी 10ची वेळ आपली यायची, ती कधी ठेवली नाही. आम्हाला त्याबद्दल नाही. सकाळी 10ची घंटा म्हणजे तुमच्या येण्याची चांगलं असायची. सकाळी 10ची घंटा म्हणजे तुमच्या येण्याची चांगलं असायची. तर चेहऱ्यावर एक आदरयुक्ती भीती देखील असायची आमच्या. लहान वकिलासाठी तुम्ही म्हणजे चालती बोलती शाळा होता. कधी कठोर तर कधी मायाळू, पण नेहमी न्यायप्रिय असा न्यायाधीश लागणे म्हणजेच आमचं भाग्य होतं. आम्हाला जी शिस्त लागली तर तुमच्यामुळे लागली. आम्ही प्रत्येक वेळेचं काय महत्व असतं हे तुमच्यामुळे. कमी असल्यामुळे थोडीशी डेअरिंग करते मी. पहिली वेळ म्हणजे साहेबांसाठी बोलायले. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय लक्ष्मण बंडू मगदूम, न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय परभणी आणि त्यांचा सर्व परिवार आज आपल्याकडे आपल्या आग्रहानुसार आणि सेवानिवृत्त म्हणजे याचा कार्यक्रम असल्यामुळे आपल्याकडं त्यांना आमंत्रण देऊन आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्या अनुषंगाने मला भाषण न येत असल्यामुळे एक मी छोटीशी कविता म्हणू इच्छिते. केस माझे हे जेव्हा गळू लागले, केस माझे हे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे हे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. जात होतो पुढे त्यात होतो पुढे, त्यात होतो पुढे, हात होते पुढे, पाय त्याचेच मागे वळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. बाग मागे आणि आग होती पुढे, पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे, पंख सारेच तेथे जळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. एक सेवक होऊन सेवा दिली, लोक उलटून म्हणतात केव्हा दिली. एक सेवक होऊन सेवा दिली, लोक उलटून म्हणतात केव्हा दिली. बोल उलटे हे जेव्हा मिळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. गोडी होती मदाची मला जोवरी, लाख लटकून होते मोहळा परी. गोडी होती मदाची मला जोवरी, लाख लटकून होते मोहळा परी. संपता अर्क सारे, संपता अर्क सारे पळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे हे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले.